निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। इकटी बिकुटी त्रिकुटी संधि पश्चिम द्वारे पवनाम बंधु छूटई तेल न बुझे दिया बोलई नाक निरंतरी हुआ। इडा पिंगला सुषुमना ह्या तिन्ही नाण्यांमध्ये एक ताळमेळ असतो। सुषुमना मार्गात जेव्हा पवनवायूचा निरोप होतो तेव्हा साधक अमर होतो, साधक नित्य स्वरूप होतो। आज इथे आपण हा यज्ञकुंड प्रज्वलित करून बसलो आहोत, परंतु जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे दीप देवतेचं आगमन व्हायला हवं। तिचं आवाहन करायला आपण बसलो आहोत। आपण केवळ आज्ञा द्यावी गुरुवर। अंधाराचा कोपरा आणि कोपरा उजळून निघेल। अंधार म्हणजे असुरी शक्तींचा कलीचा निवास। प्रज्वलित दिवाही विझवून टाकतात ते। दीप देवतेला ही शक्तीची जोड देऊ, तिच्या कडेला योगिनींना देऊ। आपण ही दीपावली साजरी करूया। गुरुदेव, हे झालं मनुष्यासाठी, पण जे मुके जीव आहे त्यांचं काय? त्यांच्यासाठी दीपावली नाही का? असं कसं असेल भरतरी? दीपावली ही सगळ्यांसाठी आहे, परंतु तू जे म्हणतो आहेस ते अत्यंत योग्य आहे। त्यांच्यासोबत चैतन्य स्वरूपात जो प्रकाश आहे तो सदैव असेल। झाडाच्या फांद्यांवर, पाण्यात आणि जमिनीवर राहणारे सगळे जीव त्या चैतन्य लहरी सोबत असतील। तेव्हा आता तुम्ही सांगा, सगळा गाव दिव्यांनी उजळून टाकू? आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन। स्वामी, आज भाऊबीज आहे। होय पार्वती, आज श्री विष्णू तुला बंधू म्हणून भेटायला येतील। पण ज्या स्त्रियांना बंधू नाहीत त्या स्त्रियांनी काय करावं स्वामी? पार्वती, आपले आराध्य गुरु सद्गुरु यांचं बंधू म्हणून पूजन करावं। माता, पिता, बंधू, सखा असं सगळं काही त्या नात्यात आहे। याचा अर्थ मी हे ललितालाही सांगू शकते। अगदीच पार्वती, पण हे सगळं श्रद्धेने केलं पाहिजे, केवळ औपचार म्हणून नाही। त्यात तो भाव असला पाहिजे।
नाहीतर तो माझ्यापर्यंत कसा पोहोचणार? अर्थात मी हे तिला सांगेन, मग तुम्ही बघा तिने हे मनापासून केलं का. होय पार्वती. ललिता, काय झालं? काही नाही. अन्न गरम झालं, तुम्ही या जेवायला बसा. मी जेवेन नंतर. आपण एकत्र जेवूया. आधी मला सांग, काय झालंय? काहीच नाही. ललिता, तुला माझी शपथ आहे, सांग बरं काय झालंय? काही नाही हो. आज भाऊबीज आहे. मला लहानपणापासून असं वाटत आलं की मला एक भाऊ असतात तर किती बरं झालं असतं. का नाहीये मला भाऊ? भाऊ म्हणजे आधार असतो. अगं एवढंच ना, आपले जे आराध्य आहेत तेच आपले माता, तेच आपले पिता, तेच आपले बंधू, तेच आपले सखा. तू त्यांनाच बंधू मान. ते सोपं आहे नाही का? हो, तरी मी त्यांच्याशी बोलू शकते का? ते माझ्याशी बोलू शकतात? ते मला भेटतात का? अगं तू त्यांना हाक मारून तर बघ. तू त्यांना एकदा बंधू मानून तर बघ. मी तुला खात्रीने सांगतो की तुला असं वाटेल तुला बंधूही आहे. कल्पना चांगली. ते राहू द्या, मी जेवायला वाढते. जेवा तुम्ही. नाही, तू आधी माझ्या बरोबर ये. चल ये. हे फूल आणि अक्षता घे आणि श्री महादेवांना प्रार्थना कर की आजपासून मी तुम्हाला बंधू मानते. या भाऊबीजेच्या दिवशी मला भाऊ नाहीये, पण आजपासून तुम्हीच माझे भाऊ. माझे रक्षण करा, माझ्या पाठीशी उभे राहा. सगळ्या सुखात दुःखात मला योग्य तो मार्ग दाखवा, अशी प्रार्थना कर. हे श्री महादेव, आजपासून मी तुम्हाला भाऊ मानते. भाऊबीजेच्या दिवशी मला भाऊ नाही, आजपासून तुम्हीच माझे भाऊ. माझं रक्षण करा, माझ्या पाठीशी उभे राहा. सगळ्या सुख दुःखात मला मार्ग दाखवा. झालं? तुमच्या समाधानासाठी मी हे केलं. चला आता जेवण करून घेऊयात. अरे या या या, हे बघ माधव, बघा बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. आणलंय तुमच्यासाठी काहीतरी. मी नर्मदा, रेवती, बाहेर या. बघा बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. अरे असं काय करताय? दिवाळी आहे ना. अरे बघा बघा तरी मी तुमच्यासाठी काय आणलंय. चला तोड गोड करा. घे घे घे. राहू दे, तुम्हीच खा. नर्मदा घेत. अहो, कोणाकडून आणलं हे सगळं? तुला काय करायचंय? तू म्हणाली होतीस ना की तुला दिवाळीचे पदार्थ खायचे. घे. कोणाकडून तरी मागूनच आणलं असणार तुम्ही. ते महत्वाचं आहे का? काय बोलताय? लोक काय बोलत असतील? हे बघ, तुला खायचं जाऊ दे. रेवती घे. हो. अख्खा लाडू घातलास? मग नाही,
पुरवून पुरवून खा पुढचे काही दिवस. अहो राहू दे मामा. राहू दे तर राहू दे. तुम्हाला खायचं नाहीये, मी खातो. वाह चकली मस्त आहे. गुरुदेव, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेव, आपले दर्शन झाले, खूप आनंद झाला. तुला घेऊन जायला आलो आहे मी. गुरुदेव खरंच, परंतु एक अट आहे माझी. गुरुदेव आज्ञा करा. तुझ्या वाणीतून तुझी नवीन रचना ऐकायची आहे मला. नक्कीच गुरुदेव, या आसन ग्रहण करा. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन हो अलख निरंजन. ऐक, मरो हे जोगी मरो, मरो मरण है मीठा. इस मरणी मरो जिस मरणी गोरख मरदीठा. निगुरी परथी परलय जाती हम उल्टी थापना थापी. गोरक्षा, किती मोठा झालास रे. माझे हातही तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. गुरुदेव, अंतर देऊ नका. चल माझ्यासोबत ये. कोण आहे? या. अरे बाळा, कोण आहेस तू? ह्या आधी कधी पाहिलं नाही तुला. होय, इकडूनच चाललो होतो. मला भूक लागली, म्हणलं की तुमच्याकडे यावं. तुम्ही खायला दिलं तर खाईन आणि परत जाईल. अरे बरं झालं तू आलास. तसंही मी बाहेर येणारच होतो. आज अतिथी म्हणून कोणाला बोलवायचं हा प्रश्नच होता. बरं झालं तू आलास. मी महादेवांना भाऊबीजेनिमित्त प्रार्थना काय केली आणि हा घरी आला. बघ, तुझी प्रार्थना ऐकली महादेवांनी. अहो काय म्हणताय तुम्ही?
जेवायला वाढतंय ना व? हो हो, जेवण होतच आलंय. तू बस, मी तुला पाणी देते. तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. मी गावात नेत होतो तेव्हा समधी लोक मला बघत होते. हे बघ, आता विचार करू नकोस. हा, तुझं नाव काय? शंकर 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 शंकर. बरं, एक सांगू का? आज भाऊबीज आहे. मी तुला ओवाळलं तर तुला चालेल? हो चालेल. गुरुदेव, बोल गोरक्षा. आपण इतकं कठोर तप केलं आहे, मग श्री महादेवांनी आपल्याला असं अक्षय पात्र का दिलं नसेल? कारण आपल्याकडे अक्षय पात्र नाही, आपण स्वतः आहोत देण्यासाठी. गोरक्षा, एका चिमूटभर विभूतीतून तू अख्खा डोंगर सोन्याचा केला होतास. तू एका क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात कुठेही प्रकट होऊ शकतोस. आणि जर तू काही मागितलंस तर संपूर्ण ब्रह्मांड उपस्थित होईल तुला द्यायला. कारण तू एक शून्य पुत्र आहेस. आपलं हे प्रेम आहे. महादेवांनी त्यांच्या भक्ताला अक्षय पात्र दिलं, याचा आनंदच आहे. त्यानिमित्ताने मला तुझं कोड कौतुक करता आलं.